विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या महिन्यात 2 महिन्यापासून सीईटी वर्षातून 2 वेळा होणारं असे खूप व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. बरोबर आहे? होणारच आहे बाळांनो. पण शॉकिंगली म्हणजे काय, की सीईटी सेल एवढं जोरात प्रिपरेशन करते, जोरात, की यावर्षीच कदाचित 2026च्याच बॅचला वर्षातून 2 वेळा सीईटी होऊ शकते. माझे एक जवळचे मित्र आहेत त्यांच्याकडून जेव्हा मी त्यांच्या स्टेटसवर बघितलं, की यावर्षी 2 वेळा होणार, तेव्हा मी इमिडिएटली त्यांना फोन केला बरं का आणि ते सुद्धा म्हणले, की "सर तयारी जोरात सुरू आहे. यावर्षी सुद्धा होऊ शकते." मला स्वतःला पॅनिक अटॅक आला. अरे बापरे! असे 2 शब्द माझे होते, की यावर्षी? मी त्या सरांना बोललो, "सर मी मेंटली प्रिपेअर नाहीये." ते मला म्हणले, "तुमचं काय आम्हाला करायचंय? आमची तयारी का आम्ही फक्त बघणार आहे." आणि ऑब्व्हियसली सेंटर्स अवेलेबल आहेत आणि त्यांना कुठं काय प्रिंट करायचे ऑनलाईन एक्झाम आहे, ते कंडक्ट करू शकतात. मी एवढंही म्हणलं त्यांना, की "सर 15, 20, 30 दिवस लागतात किंवा कदाचित 1 महिना पण लागतो सीईटीला. मग हे कसं पॉसिबल आहे?" ते म्हणले, "ते कुठल्याही लेव्हलला करू शकतात." क्षणभर मी पॅनिक अटॅकमध्ये होतो. नंतर मी विचार केला, ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. असा विचार करूया आपण, की जानेवारीमध्ये पहिला अटेम्प्ट आहे आणि आता नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने माझ्याकडे आहेत. बघा, प्रत्येक गोष्टीला प्रोज आणि कॉन्स असतात. म्हणजे फायदे आणि तोटे. इथं मी फक्त फायद्याचाच विचार करणार आहे. मी तोट्यांचा विचार करणार नाहीये. थोडंसं मी अग्रेसिव्हली बोलतोय. ॲक्चुअली होईल का नाही मला माहीत नाही. पण मी आता ठरवलंय, की होणारच आहे. म्हणजे आम्ही देणार आहे एक्झाम लक्षात घ्या. एक्झाम गोल ॲप्लिकेशन असंही आहे आपल्याकडं. त्याच्यावर फुल लेंथ टेस्ट आहेत. नाहीतर आपण प्रोव्हाईड करू जानेवारीमध्ये. मग जर मी असं ठरवलं, की मला जानेवारीमध्येच पहिला अटेम्प्ट द्यायचा आहे. फुल प्रिपरेशन करून. तर याचा फायदा होईल का तोटा होईल? ऑब्व्हियसली फायदा होणार आहे. बरं, जेव्हा 2 एक्झाम होतात, 2 अटेम्प्ट असतात, तेव्हा बेस्ट ऑफ 2 असतं बरं का लक्षात घ्या. तेव्हा पहिल्या अटेम्प्टमध्ये तुमचा स्कोर थोडा कमी जरी आला, तरी घाबरून जायची गरज नाहीये. पण समजा, की पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी चांगला स्कोर आणला तर? आणला तर नाही, मी आणून दाखवणार आहे, असा विचार करावा लागणार आहे. ओके, असा विचार करावा लागणार आहे. मग आता सुट्ट्या संपलेल्या आहेत. जीव तोडून अभ्यास करायची वेळ आलेली आहे. क्षणभर मला आला तसा तुम्हालाही पॅनिक अटॅक होऊ शकतो, की माझी तयारी नाहीये. पण मी जर विचार केला तर पुढच्या 2 महिन्यात सुद्धा सगळं पॉसिबल आहे. काहीही अवघड नाहीये लक्षात घ्या. सगळं पॉसिबल आहे. मग इथे मला टार्गेट काय करावं लागेल, की मॅथ्स फिनिश करावं लागेल. त्याच्यानंतर सांगतो केमिस्ट्री बऱ्यापैकी करावं लागेल. फिजिक्स निदान फॉर्म्युले तर रिवाईज केले पाहिजेत. मग या सीईटीच्या पहिल्या अटेम्प्टमुळं माझी बोर्डची प्रिपरेशन चांगली होणार आहे. फायदा दुसरा. पहिला फायदा सीईटीचा अनुभव येणार आहे. दुसरा फायदा त्यातच चांगला स्कोर झाला तर आनंदी आनंद तो इम्प्रूव्ह होणार आहे लक्षात घ्या. तिसरा फायदा की बोर्डच्या एक्झामला मला चांगली त्याची हेल्प होणार. मी जानेवारीतच सगळं कंप्लीट करणार ना. नुसतं बसून जाऊन गोळ्या मारून येणार नाहीये मी लक्षात घ्या. मी प्रॉपर तयारी करणार आहे. बरं आता अजून काय? अभ्यासाची एक शिस्त लागेल. अभ्यासाची शिस्त लागेल आपल्याला. खूप छान शिस्त लागेल. ना एक म्हणतो ना, माझं एक वाक्य आहे बघा मी तुम्हाला सांगतो. दरवर्षी मी मुलांकडून ऐकतो. एक्झाम जेव्हा बोर्डची सुरू असते ना, तेव्हा मुलांचं वाक्य असतं, की "सर मी असा अभ्यास पहिल्यापासून का नाही केला?" मग मी मुलांना नेहमी सांगतो, की बोर्डच्या तणावामुळे तू अभ्यास करतोय. परीक्षेचं टेन्शन आहे म्हणून अभ्यास करतोय. परीक्षा नसती तर एवढा बी अभ्यास झालाच नसता. आता बोर्डनं समजा डिक्लेअर केलं, की ट्वाइस अ इयर स्वागत आहे. त्या तणावात आपला अभ्यास पण होईल. मगाशी बोललोय तसं नाही जरी झालं, पण 2027ला गॅरंटेड होणार आहे. कारण जी मुलं आता 11th स्टँडर्डमध्ये आहेत, त्यांनी ठरवायचंय की कसा अभ्यास केला पाहिजे. हो. नेक्स्ट इयर मग ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत सगळं संपवावं लागणार आहे. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. पहिला अटेम्प्ट हा लास्ट अटेम्प्ट आहे समजून आपण अभ्यासाला इथून पुढे सुरुवात करूया बाळांनो. ओके. हे बघा, ज्या व्यक्तींशी बोललो, ते अतिशय जबाबदार मोठ्या पदावर आहेत. त्यांचं म्हणणं आहे, की बघा ते करतायत प्रयत्न. ओके. काही अवघड नाहीये. सांगू का? तरी एक मनातलं सांगू बोलू तुम्हाला मी. अजून फॉर्म तर कुठे रिलीज झालेत. अजून फॉर्म भरायचे आहेत. फॉर्म भरायला मुदत द्यायची आहे. म्हणजे यावर्षी होण्याची शक्यता कमी आहे. पण आपण काय ठरवलंय, की जानेवारी आपण एक असं ठरवू शकतो लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही किंवा 3 जानेवारी म्हणतो मी 3 जानेवारी 7 तर कशाला? 3 जानेवारीला मी सांगतो, की आपल्या ॲप्लिकेशनवरती आपण फुल लेंथ टेस्ट सगळ्यांसाठी फ्री ठेवूया आपण. फुल लेंथ टेस्ट, पूर्ण सिलेबस. 3 जानेवारी ही डेडलाईन ठेवूया आपण. ओके 200 मार्काची टेस्ट ठेवूया आपण. बरं, मग जेव्हा आपल्या ॲप्लिकेशनवर टेस्ट होईल ना, तेव्हा माझी एक रिक्वेस्ट असेल तुम्हाला. कोणती रिक्वेस्ट असेल? की तिथं गेस नाही आपण करायचं. काहीही गेस करायचं नाही. जेवढं येतंय तेवढं सॉल्व्ह करायचं. जेवढं येतंय तेवढंच सॉल्व्ह करायचंय आपण लक्षात घ्या आणि मला सांगतो माझा दरवर्षीचा अनुभव आहे. पहिल्या मॉक टेस्टमध्ये
बघा माझा एक स्टुडंट आहे मी तुम्हाला सांगतो. फक्त 70 स्कोर झाला होता आणि सीईटीला पडले 99.9 या मार्कावर नाही पडले. आमच्या पहिल्या मॉक टेस्टमध्ये स्कोर एवढा झाला होता. कारण मी सांगतो गेस काय करायचं नाही. विथआऊट गेस तुम्ही 60-70 पर्यंत पोहोचत असला ना, तुमचा गेस करून अंदाजपंचे गोळ्या मारून तो जातो स्कोर 100च्या पुढं आणि 100 जरी क्रॉस केली तर 95 तुम्हाला माहिती आहे पर्सेंटाइल. मार्क आणि पर्सेंटाइल जरा समजून घ्या बरं का रे बाळांनो. 200 पैकी 100 पडले म्हणजे 50% पडलं असं नाहीये. ते पर्सेंटाइलमध्ये वेगळंच गणित आहे लक्षात घ्या. मग आता विचार कसा करताय? 3 जानेवारीचा डेट फिक्स करून टाका. तुम्ही डिक्लेअर केलं तुम्ही स्वतःहून, की मी पहिली मॉक टेस्ट, फुल लेंथ टेस्ट 3 जानेवारीला देणार आहे. ओके आणि त्याच्या अगोदर तुम्ही एक्झाम गोल सारखं ॲप्लिकेशन वापरा. तिथेही फुल लेंथ टेस्ट अवेलेबल आहेत. सीईटीच्या जेवढ्या शिफ्ट झाल्यात ना, तेवढ्या सगळ्या शिफ्ट एक्झाम गोलमध्ये आहेत. तुम्हाला सांगतो पॅनिक बिलकुल होऊ नका. हे झालं तर यातनं काय फायदा होईल असाच विचार करायचा. इथून पुढच्या आयुष्यात पण नेहमी काहीही घडू दे, फायदा काय आहे ते विचार करायचा. तोट्यात रडत बसायचं नाही. बिलकुल तणाव घ्यायचा नाही लक्षात घ्या. मग चला आपण मिळून अभ्यास करूया. मी तुम्हाला सांगतो होणार हे. गॅरंटीनं होणार या बॅचला. या बॅचला व्हायला पाहिजे का नको तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा लक्षात तुमची काय इच्छा आहे? ओके. माझी तरी इच्छा आहे, काही हरकत नाही. फक्त एक प्रॉब्लेम आहे इथं फक्त, की 2 वेळा एक्झाम फी भरावी लागणार आणि जर ओपनमधून असाल तर ऑब्व्हियसली फुल अमाउंट आणि जास्त अमाउंट होते. काही लोकांना ते कॉस्टलीच ठरते लक्षात घ्या. पण आता यात ऑप्शन नाहीये. पण आपल्यासाठी ते म्हणजे मला काय म्हणायचंय, ॲज अ स्टडीचा विचार केला तर हे फायद्याचंच आहे. आपण मिळून अभ्यास करूया. ऑल द बेस्ट.